Hello, my dear student. Welcome to the Shaw screening of math class. And student, आज आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय रेशो अँड प्रपोर्शन. सो स्टुडंट, चॅप्टर खूप बेसिक आहे. आपण रेशो प्रपोर्शन हा जो चॅप्टर आहे आपण 7th क्लास पासून स्टडी करतोय. 7th 8th 9th 10th. ओके. सो मग याच्यामधले 9th मध्ये पण आपण डिस्कस केलेला आहे आणि याची आणखीन डिटेलमध्ये जर तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायची, प्रॅक्टिस जर जास्त करायची तुम्हाला, तर तुम्ही नक्कीच ICSE, ठीक आहे, ICSE या बोर्डमध्ये 10th क्लासमध्ये एकदम स्टँडर्ड क्वेश्चन आहेत. 10th क्लासमध्ये ICSE बोर्डचं जे पण बुक आहे, यश चांद फाउंडेशनचं बुक भेटतं. वेगवेगळे बुक्स आहेत ICSE बोर्डचे 10th क्लासचे. तर त्या ICSE बोर्डच्या सिलेबसमध्ये हा चॅप्टर इन्क्लूड आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे स्टँडर्ड क्वेश्चन प्रॅक्टिस करण्यासाठी भेटतील. मी सगळे कॉन्सेप्ट या ठिकाणी घेणार आहे, बट मी हे बुक तुम्हाला प्रॅक्टिससाठी सांगतोय. ठीक आहे. सो मग हा चॅप्टर आपण खूप अगोदर 7th पासून शिकत होतोय, तर याचे स्टँडर्ड क्वेश्चन तुम्हाला या ICSE बुक मध्ये भेटून जातील प्रॅक्टिससाठी. तर आपण याची जस्ट रिव्हिजन करणार आहोत. याच्यामध्ये हे क्वेश्चन कशा टाईपचे विचारू शकतात, तर याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम्स विचारू शकतात. ठीक आहे. आणि कोणत्या कोणत्या कॉन्सेप्ट वरती क्वेश्चन विचारू शकतात, तर वर्ड प्रॉब्लेम्स, एजेस बद्दलचे क्वेश्चन्स विचारू शकतात. असे वेगवेगळ्या टाईपचे एजेसचे क्वेश्चन असतील. परत एक्सपेंडिच्युअर, इन्कम, सेव्हिंग यावरती पण याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात. तर वर्ड प्रॉब्लेम भरपूर बनतात रेशो प्रपोर्शन मध्ये. वर्ड प्रॉब्लेम्स प्लस कॉन्सेप्ट पण भरपूर आहेत. तर काय काय कॉन्सेप्ट आहेत बघा. तर कॉन्सेप्ट मध्ये बेटा, तर या चॅप्टर मध्ये आपल्याला बेसिक गोष्टी जे आपण 8th 9th मध्ये पाहिलेल्या आहेत रेशो प्रपोर्शनच्या एकदम छोट्या छोट्या गोष्टी, दॅट इज रेशो मध्ये आपण टाइप्स ऑफ रेशो डिस्कस करणार आहोत. टाइप्स ऑफ रेशो. ठीक आहे. आपण अगोदर बघूयात काय कोणत्या कॉन्सेप्ट वरती क्वेश्चन विचारू शकतात. ते टाइप्स ऑफ रेशो वरती एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारू शकतात. देन टाइप्स ऑफ रेशो झाला. देन मीन प्रपोर्शनल कशाला म्हणतात, त्या मीन प्रपोर्शनलच्या कॉन्सेप्ट वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला असेल तर मीन प्रपोर्शनल म्हणजे A:B = B:C. द इम्प्लाइज दॅट B² = AC. ठीक आहे. ज्यावेळेस आपण रेशो घेतो B² = AC. प्रपोर्शनल ओनली डायरेक्ट प्रपोर्शन तर सगळ्यांनाच माहिती आहे, A:B = C:D, हे तर सर्वांनाच माहिती आहे बघा. ठीक आहे. त्यामुळे हे लिहित नाहीये मी. जास्त सिंपल आहे तेवढं लिहिणार नाही मी. ठीक आहे. खूपच जास्त सिंपल आहे. तर मीन प्रपोर्शनल वरती क्वेश्चन विचारू शकतात, टाइप्स ऑफ रेशो वरती क्वेश्चन विचारू शकतात, आणि सर्वात व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट ज्याच्यावरती आपल्याला प्रॅक्टिस जास्त करायची आहे, दॅट इज कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो प्रॉपर्टी. ठीक आहे. ही रेशोची प्रॉपर्टी आहे बेटा. ही रेशोची प्रॉपर्टी आहे, कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो. जे 9th क्लास स्टेट बोर्ड मध्ये स्टुडंट आहेत, 9th क्लास स्टेट बोर्ड, त्यांना माहिती असेल या प्रॉपर्टी त्यांच्या सिलेबसला होत्या. ठीक आहे. कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो प्रॉपर्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरती क्वेश्चन ते विचारण्याची दाट शक्यता आहे. जर त्यांनी रेशो प्रपोर्शन चॅप्टर वरती जर क्वेश्चन विचारायचं असेल तर त्यांचे मोस्ट ऑफ द चान्सेस आहेत की ती या प्रॉपर्टी वरती क्वेश्चन विचारतील. तर रेशोची ही प्रॉपर्टीज आहेत रेशोच्या. अल्टरनेंडो म्हणत इन्व्हर्टेंडो या सर्व प्रॉपर्टीज जे आहेत ना, ते 9th क्लासच्या स्टेट बोर्डच्या सिलेबस मध्ये हा चॅप्टर आहे आणि त्या चॅप्टर मध्ये या सर्व प्रॉपर्टी वरती बेस्ड असणारे क्वेश्चन्स आहेत. परत एक के मेथड म्हणून एक आहे, के मेथड. ठीक आहे. के मेथडने पण आपण भरपूर काही गोष्टी प्रूव्ह करू शकतो. के मेथड काय असं वेगळं, के मेथड जे नाव आहे रेशोला सॉल्व्ह करण्यासाठी के मेथडचा जो यूज करतात तो वेगळं काही नाहीये बघा. तर के मेथड काय आहे, तर A/B = C/D = E/F असे काहीतरी 3 रेशो दिलेत आणि 3 रेशो हे समजा इक्वल आहेत. तर आपण या सर्व हे जेवढे पण रेशो इक्वल आहेत यांची व्हॅल्यू काहीतरी येणार आहे, त्याच्या इक्वल मध्ये मी के पुट करणार. के पुट करणार, कारण की याची व्हॅल्यू काहीतरी येईल, याची पण येईल. या तिघांची व्हॅल्यू इक्वल आहे आणि यांची जी पण व्हॅल्यू येते ती मी काहीतरी के अज्युम करणार. किंवा आपण असं पण करतो बघा, A:B C = 1:2:3 दिलाय, तर आपण लगेच अज्युम करतो. लेट A = 1 × K, B = 2 × K, C = 3 × K. हे आपण अज्युम करतो लगेचच. तर यालाच म्हणतात के मेथड, वेगळं काहीच नाही, यालाच के मेथड म्हणतात. ठीक आहे. आपण डिस्कस करणार आहोत. बट डिटेल मध्ये जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर 9th क्लासचं स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला या प्रॉपर्टीज भेटतील आणि स्टँडर्ड क्वेश्चन तुम्हाला ICSE बोर्डचे कुठलेही रेफरन्स बुक आहे ICSE बोर्डचं 10th क्लासचं, त्यामुळे तुम्हाला थोडेसे स्टँडर्ड क्वेश्चन भेटून जातील. ठीक आहे. प्रॅक्टिससाठी. ओके. तर बघा एवढे क्वेश्चन्स आहेत आणि याच्यावरती क्वेश्चन विचारण्याची दाट शक्यता आहे. तर चला आपण जाऊयात मग आता वन बाय वन. आणखीन पण कॉन्सेप्ट आहेत
हे तर मी तुम्हाला इम्पॉर्टंट काही 4 पॉईंट्स या ठिकाणी लिहून दिले, बट याच्या आतमध्ये भरपूर असे काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला आपल्याला प्रॅक्टिस करायचे, ठीक आहे. खूप मुलांनी ऑलरेडी याची बरेचसे क्वेश्चन्स किंवा बरेचसे कॉन्सेप्ट मुलाला ऑलरेडी माहिती असतीलच, आय होप सो, आणि असतील, असणारच, 100% असतील बघा, ठीक आहे. चला तर मग जाऊयात फर्स्ट कॉन्सेप्ट कडे. फर्स्ट कॉन्सेप्ट कडे काय आहे, पहिला कॉन्सेप्ट रेशो मध्ये सॉल्व्ह करताना बघा. तर फर्स्ट कॉन्सेप्ट जो आपण डिस्कस करणार आहोत तो आहे या ठिकाणी की टाइप्स ऑफ रेशोज. टाइप्स ऑफ रेशोज. रेशोचे टाइप्स पाहिजेत आपल्याला, ठीक आहे. रेशोचे काय पाहिजेत, टाइप्स. सो कशा पद्धतीने रेशोचे टाइप्स डिस्कस करता येईल बेटा हे आपण थोडंसं समजून घेऊया, ठीक आहे. सो टाइप ऑफ रेशोज. सो टाइप ऑफ रेशोज मध्ये आपण डिस्कस करूयात. फर्स्ट वन, रेशोचे टोटल टाइप्स आहेत बघा, 6 टाइप्स आहेत रेशोचे, ठीक आहे. सो 6 टाइप मध्ये फर्स्ट टाइप आहे बेटा डुप्लिकेट रेशो. डुप्लिकेट रेशो. सेकंड टाइप आहे ट्रिप्लिकेट रेशो. ट्रिप्लिकेट रेशो, ठीक आहे. थर्ड टाइप असं एक क्रमाने लिहितोय, क्रम वर खाली होऊ शकतो, ठीक आहे. सो डुप्लिकेट रेशो, ट्रिप्लिकेट रेशो, सब डुप्लिकेट रेशो, सब डुप्लिकेट रेशो. फोर्थ वन सब ट्रिप्लिकेट रेशो, सब ट्रिप्लिकेट रेशो. फिफ्थ वन कंपाउंड रेशो, कंपाउंड रेशो, ठीक है. एंड सिक्स्थ वन इनवर्स रेशो, इनवर्स रेशो, इनवर्स रेशो, ठीक है. क्लियर स्टुडंट. सो हे 6 टाइप आहेत, बेसिक 6 टाइप्स आहेत रेशोचे. या पद्धतीचे रेशो असतात, तर तुम्हाला यांची डेफिनेशन माहिती असणं गरजेचं आहे, कारण की एक्झाम मध्ये डायरेक्ट डुप्लिकेट ट्रिप्लिकेट म्हटलं तर थोडंसं कन्फ्यूज होण्याचे चान्सेस आहेत, म्हणून या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन माहिती असली पाहिजे. सो डुप्लिकेट रेशोज म्हणजेच काय असणार, डुप्लिकेट रेशो कशाला म्हणणार, द रेशो ऑफ द रेशो ऑफ द रेशो ऑफ द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ two numbers, square of two numbers, the ratio of the square of two numbers called as duplicate ratio, called as duplicate ratio, ठीक है. ratio of the square of two numbers, okay, called as duplicate ratio of two numbers, duplicate ratio of two numbers, two numbers, okay. so for example घेतला तर कळेल तुम्हाला, for example, ठीक है. So 4/9, 4/9 is the duplicate ratio of, is the duplicate ratio of 2/3, duplicate ratio of 2/3. क्लियर आहे. म्हणजेच काय बघा, तर 2/3 म्हणजेच 2 आणि 3 हे दोन नंबर झाले, या दोन नंबरचा स्क्वेअर करून जो रेशो घेतात दॅट इज द डुप्लिकेट रेशो. तर हा डुप्लिकेट रेशो झाला याचा. लक्षात येते. सॉरी, 2/3 चा डुप्लिकेट रेशो झाला 4/9. एकदम सिंपल. क्लियर आहे. तर स्क्वेअर केल्यानंतर जो रेशो येतो दॅट इज डुप्लिकेट रेशो. स्क्वेअर केल्यानंतर येणारा रेशो हा ओरिजिनल रेशोचा डुप्लिकेट रेशो असतो. 2/3 इज द ओरिजिनल, हा आपला ओरिजिनल, ठीक आहे. आणि हा त्याचा डुप्लिकेट. डुप्लिकेट म्हणजेच त्याचा काय केला आपण, स्क्वेअर केला. त्या रेशोचा स्क्वेअर केल्यानंतर येणारा रेशो म्हणजेच डुप्लिकेट रेशो. ओके, क्लियर असेल. आता एक्झाम्पल वरून एकदम क्लियर होऊन जाते. अशाच पद्धतीने ट्रिप्लिकेट रेशो, ट्रिप्लिकेट रेशो, द रेशो ऑफ द क्यूब ऑफ, रेशो ऑफ द क्यूब ऑफ टू नंबर्स, क्यूब ऑफ टू नंबर्स कॉल्ड एज ट्रिप्लिकेट रेशो, ट्रिप्लिकेट रेशो. काही याचं परत एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल घेऊयात आपण. याचं एक्झाम्पल काही, फॉर एक्झाम्पल 27/64 is the triplicate ratio of, is the triplicate ratio of 3/4. ठीक आहे. हा आपला ओरिजिनल रेशो. या दोन्ही, या रेशो मध्ये जे पण दोन नंबर्स आहेत त्यांचा क्यूब केल्यानंतर येणारा जो पण रेशो असेल, ट्रिप्लिकेट बघा नावामध्येच आहे, ट्रिप्लिकेट पॉवर 3 येणार आहे. ठीक आहे. सो मग जो ओरिजिनल रेशो आहे, या ओरिजिनल रेशो मध्ये जे पण दोन टर्म्स आहेत त्यांचा क्यूब केल्यानंतर येणारा जो पण रेशो आहे दॅट इज द ट्रिप्लिकेट रेशो. आणि हा ट्रिप्लिकेट जो क्यूब केल्यानंतर येतो दॅट इज ट्रिप्लिकेट रेशो. आणि तो कोणाचा ट्रिप्लिकेट आहे, तर ओरिजिनलचा तो ट्रिप्लिकेट असतो, ओरिजिनल रेशोचा तो ट्रिप्लिकेट असतो. ठीक आहे.
सब डुप्लिकेट, ज्या वेळेस सब लागतं ना मग आता रूट मध्ये जायचं. म्हणजेच कसं, आता डुप्लिकेट रेशो म्हणल्यानंतर स्क्वेअर करत होतो, तर आता सब डुप्लिकेट म्हटलंय म्हणजेच स्क्वेअर रूट घेणार, मी स्क्वेअर रूट घेणार. तर या ठिकाणी बघा हे झालं असेल तुमच्या लक्षात, मी लगेच याला रफ करून इथंच मी डेफिनेशन लिहून टाकतो फटाफट. ठीक आहे. सब डुप्लिकेट रेशो, सब डुप्लिकेट रेशो कसं सांगता येईल बघा बरं. 4/3 इज 4/3 इज सब डुप्लिकेट रेशो ऑफ, मी आता डेफिनेशन लिहित नाही, डायरेक्ट एक्झाम्पल वरून समजवतोय. 4/3 सब डुप्लिकेट रेशो ऑफ 16/9. ठीक आहे, 16/9. तर हा आपला ओरिजिनल रेशो, या ओरिजिनल रेशोचा सब म्हटलंय, सब म्हटलं की काय करणार, डुप्लिकेट म्हणजे स्क्वेअर होता, सब डुप्लिकेट म्हटलं की स्क्वेअर रूट घेणार. सो हा ओरिजिनल रेशो 16/9, याचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर जो पण रेशो येतो दॅट इज द सब डुप्लिकेट रेशो. 16/9 चा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर 4/3 येतोय. सो 4/3 इज द सब डुप्लिकेट रेशो ऑफ द ओरिजिनल रेशो 16/9. ठीक आहे. सो स्क्वेअर रूट घ्यायचे फक्त, बाकी काहीच नाही, टेकिंग स्क्वेअर रूट. ठीक आहे. ओके, देन सब ट्रिप्लिकेट रेशो. सब ट्रिप्लिकेट रेशो इथं पाहिजे असेल तर इथं लिहून टाकतो, स्क्वेअर रूट, इथं क्यूब, इथं स्क्वेअर. ठीक आहे, हे शॉर्ट फॉर्म मध्ये लक्षात ठेवण्यासाठी. इथं सब ट्रिप्लिकेट म्हटलंय, सब ट्रिप्लिकेट म्हणजेच क्यूब रूट. म्हणजेच एक्झाम्पल देऊन सांगेन, परत मी एक्झाम्पल देऊन सांगेन. सो 125/216, 125/216 is a sub triplicate ratio of. ठीक आहे. सॉरी इथे या ठिकाणी 5/6 आणि 5/6 हा सब ट्रिप्लिकेट रेशो आहे कोणाचा, 125/216 चा. 125/216 चा हा सब ट्रिप्लिकेट रेशो आहे कोण, 5/6. असं का, कारण की 125 चा क्यूब रूट हा 5 येतो आणि 216 चा क्यूब रूट हा 6 येतो, म्हणून हा 5/6 हा सब ट्रिप्लिकेट रेशो झाला 120/216 चा. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल मधून लक्षात आलं असेल. कंपाऊंड रेशो कशाला म्हणतो आपण, ज्या वेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेळेस अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट मल्टिप्लाय होतात. ठीक आहे. आता बघा, हा एखादा रेशो आहे A/B, तर या A जो न्यूमरेटर मध्ये त्याला आपण जनरली असं म्हणतात अँटीसिडेंट. रेशो मध्ये जो न्यूमरेटर मध्ये टर्म येते दॅट इज अँटीसिडेंट, आणि जी डिनॉमिनेटर मध्ये येते त्याला म्हणतात कॉन्सिक्वेंट. ठीक आहे. तर ज्या वेळेस आपल्याला असे दोन रेशो दिलेले आहेत, समजा A/B = C/D. ठीक आहे, A/B = C/D. तर ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करतो, कंपाऊंड रेशो म्हणजे इटसेल्फ मल्टिप्लाय. ठीक आहे, प्रोडक्ट ऑफ अँटीसिडेंट अँड मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ अँटीसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट. आता समजा बघा, सिंपल एकदम, कंपाऊंड रेशो म्हणजे काय, तर हे दोन रेशो दिलेत, यांच्या अँटीसिडेंटचं जेवढे पण दोन किंवा दोनपेक्षा जास्त पण रेशो असू शकतात. ठीक आहे. तर अँटीसिडेंटचं मल्टिप्लिकेशन आणि कॉन्सिक्वेंटचं मल्टिप्लिकेशन याला म्हणतात कंपाऊंड रेशोचा टाईप. ACE आणि BDF अशा पद्धतीने. ACE अँटीसिडेंटचं मल्टिप्लिकेशन केलं आणि कॉन्सिक्वेंटचं मल्टिप्लिकेशन केलं, आणि त्यांचा जो रेशो येतो त्याला म्हणतो आपण कंपाऊंड रेशो. फॉर एक्झाम्पल बघा, ACE/BDF. ठीक आहे, दॅट इज. दोन रेशो दिले असतील, 3 दिले असतील, 4 दिले असतील, तर कंपाऊंड रेशो कशाला म्हणणार, जे पण रेशोज दिलेले आहेत त्या रेशोच्या न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं न्यूमरेटर मध्ये लिहायचं, आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं. दिस वन इज द कंपाऊंड रेशो. हा झाला तुमचा कंपाऊंड रेशो, याला म्हणतात कंपाऊंड रेशो. अँटीसिडेंटचं मल्टिप्लिकेशन आणि रिस्पेक्टिव्हली त्यांच्या डिनॉमिनेटर कॉन्सिक्वेंटचं मल्टिप्लिकेशन, आणि अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंटच्या मल्टिप्लिकेशनचा जो रेशो येतो दॅट इज कॉल्ड एज कंपाऊंड रेशो. आणि इनवर्स रेशो तर सर्वांनाच माहिती आहे ऑलरेडी. ठीक आहे, इनवर्स रेशो तर सर्वांनाच माहिती आहे, जस्ट A/A:B असेल, तर याचा इनवर्स काय असणार, B:A इनवर्स. ठीक आहे, इनवर्स A:B इज इनवर्स ऑफ B:A, आणि दोन्ही एकमेकाचे, सॉरी खाली दिसत नसेल, या साईडला लिहितो मी, A:B इनवर्स ऑफ B:A, A:B इनवर्स ऑफ B:A. ओके, चलो. B:A, A:B चा इनवर्स B:A, B:A चा
ए इज टू बी. दोन्ही एकमेकांची इन्व्हर्स आहेत. तर हे झाले त्याचे टाइप्स. आता जाऊयात आपण क्वेश्चन कडे. टाइप्स लक्षात आले असतील तुमच्या. या टाइप्स वरती काही क्वेश्चन्स आहेत ते फटाफट सॉल्व्ह करून घेऊयात आपण. ओके चलो. if question, if 2x plus 6 is to 3x plus 7 is the sub duplicate ratio of 16 is to 25. Find the value of x. Find value of x ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. ठीक आहे. बघा आता कोण कोणाचा सब डुप्लिकेट रेशो आहे त्याच्यावरूनच आपल्याला आन्सर काढता येईल. सोल्युशन पहा 2x plus 6 and 3x plus 7 is the sub duplicate ratio of 16 is to 25. आता नीट विचार करा कोण कोणाचा सब डुप्लिकेट आहे याच्यावरूनच आन्सर भेटणार आहे. तर हा आहे सब डुप्लिकेट रेशो आणि कोणाचा 16 is to 25 चा सब डुप्लिकेट रेशो. बघा सब डुप्लिकेट रेशो ऑफ 16 is to 25. ठीक आहे. तर आत्ताच सांगितलं होतं सब डुप्लिकेट रेशो मध्ये कन्फ्युज व्हायचं नाहीये. जसं सब डुप्लिकेट रेशो मध्ये आपण काय म्हणतो स्क्वेअर रूट घेतो. स्क्वेअर रूट. ठीक आहे. तर 16/25 यांचा हा आहे काय हा ओरिजिनल रेशो असणार आणि याचा सब डुप्लिकेट रेशो काय येणार 4/5. 4/5 हा सब डुप्लिकेट. 4/5 इज हा आहे सब डुप्लिकेट. इज सब डुप्लिकेट रेशो ऑफ याचा हा ओरिजिनल आणि हा त्याचा सब डुप्लिकेट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर जो येतो दॅट इज द सब डुप्लिकेट. तर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर जो रेशो येतो दॅट इज द काय असतो तो सब डुप्लिकेट. तर इथे काय आहे तर याचा स्क्वेअर रूट घेतला म्हणजे हा आपला ओरिजिनल रेशो स्क्वेअर याचा. तर याचा स्क्वेअर रूट घेतला तर हा यायला पाहिजे. ठीक आहे. कळते ना. ही आपले रेशो आहे हा आपला सब डुप्लिकेट रेशो आहे. बट कुणाचा याचा सब डुप्लिकेट आहे म्हणजेच याचा स्क्वेअर रूट घेतला तर हा यायला पाहिजे. ठीक आहे. बघा 16/25 चा सब डुप्लिकेट 4/5 आहे का कारण की जो ओरिजिनल रेशो आहे ओरिजिनलचा स्क्वेअर रूट घेतला की हा सब डुप्लिकेट यायला पाहिजे. तर या ठिकाणी आपला ओरिजिनल आहे हा रेशो आणि याचा सब डुप्लिकेट हा आहे. तर सब डुप्लिकेट केव्हा येतो ओरिजिनल रेशोचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर. तर याचा स्क्वेअर रूट इक्वल टू हा रेशो. ठीक आहे. तर बघा बरं. सो 2x plus 6 हा सब डुप्लिकेट रेशो 3x plus 7 हा सब डुप्लिकेट रेशो कोणाच्या इक्वल मध्ये असेल ओरिजिनल रेशोचा काय घेतल्यानंतर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर. सब आलाय तर स्क्वेअर रूट घ्यायला पाहिजे. सब डुप्लिकेट आलाय स्क्वेअर रूट. तर रूट ऑफ 16 रूट ऑफ 25 इथून बटला रेशो. इथून रेशो बनला की आपल्याला इथून आता लगेचच आन्सर काढता येईल. ठीक आहे. 4/5 क्रॉस मल्टिप्लाय स्क्वेअर रूट काढले क्रॉस मल्टिप्लाय 10x plus 30 12x plus 28. सो 2x is equal to 2x is equal to 1. x ची व्हॅल्यू भेटली 1. एकदम सोपं बघा एकदम सोपं. ठीक आहे. आणखीन एक कॉन्सेप्ट माहिती असावा म्हणून सांगून टाकतो. खूप जणांना माहिती आहे बट तरी पण सांगून टाकतो. x is to y is equal to 1:2 असा काहीतरी रेशो दिलेला आहे. दोन क्वांटिटीज आहेत त्यांचा रेशो दिलेला आहे. तर रेशो जर ज्यावेळेस दिलेला आहे म्हटलं तर रेशो वरून तुम्हाला काय काय करता येतं काय काय इथून रस्ते निघतात या ठिकाणाहून काय काय करता येतं आपल्याला. तर रेशो दिलाय म्हणजे तुम्ही या ठिकाणी ॲझ्युम करू शकता x ची व्हॅल्यू काहीतरी 1:x आहे तर y ची व्हॅल्यू ही 2x आहे. दोघांचा मल्टिपल सेम घ्यायचा. x घ्या सॉरी x नाही इथे मी a b घेईन कारण की x तर हा नंबर आहे. ठीक आहे. तर x a 1 आणि 2 चा काहीतरी मल्टिपल घ्या. 1 हा 1 into a असेल तर याचा जो मल्टिपल घेतला तोच मल्टिपल याचा पण असेल. हे आपली नेहमीची मेथड आहे. नेहमी रेशो दिला की आपण ॲझ्युम करतो. रेशो दिला की आपण ज्यांचा रेशो दिलाय त्यांच्या क्वांटिटीला आपण ॲझ्युम करत असतो अशा पद्धतीने. हे माहितीच असेल तुम्हाला. परत सेकंड वन रेशो दिल्यानंतर x/y is equal to 1/2 रेशोला अशा पद्धतीने फ्रॅक्शन मध्ये पण लिहिता येतं. तर ज्या वेळेस रेशो देतात त्या वेळेस त्या दोन्ही नंबरला ॲझ्युम पण करता येतं. आणि दुसरी गोष्ट तर रेशो जर दोन क्वांटिटीचा दिलेला असेल तर तुम्ही एका क्वांटिटीला दुसऱ्या क्वांटिटीमध्ये रिप्रेझेंट करू शकता. हा पण कॉन्सेप्ट माहिती असला पाहिजे. म्हणजे जर रेशो दिला असेल जे पण दोन नंबरचा रेशो दिलाय तर तुम्ही एका नंबरची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ अनादर नंबर मध्ये काढू शकता. बघा x ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ y मध्ये मी काढू शकतो. डिवाइडचा y कडे जाऊन झाला मल्टिप्लाय.
ही पण गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे इक्वेशन वगैरे सॉल्व्ह करण्यासाठी, की ज्या ज्या वेळेस रेशो देतात तर त्यावेळेस त्या रेशो ज्या पण 2 नंबरचा रेशो दिलाय त्याची व्हॅल्यू आपण इन टर्म्स ऑफ अदर नंबर मध्ये काढू शकतो. या ठिकाणी मी x ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ y काढू शकतो किंवा y ची व्हॅल्यू पण इन टर्म्स ऑफ x मध्ये काढू शकतो. तर y इज इक्वल टू 2x येतो बघा. ठीक आहे, x हा y चा हाफ आहे तर y हा x चा डबल आहे. डिवाइडचा 2 इकडे जाऊन मल्टिप्लाय. ठीक आहे, तर हा पण कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असला पाहिजे. आणि हे दोन तर खूप इम्पॉर्टंट आहेत, हे बेसिक फंडामेंटल्स. आणि दुसरी गोष्ट जी आहे ते मी आता थोड्या वेळात घेणारच आहे, की जर तुम्हाला रेशो माहिती असेल, आता 1:2 समजा एखादी क्लासरूम आहे, क्लासरूम एखादी काय आहे क्लासरूम. या क्लासरूम मध्ये बॉईज आणि गर्ल्सचा रेशो दिलेला आहे 1:2. बॉईज 1च्या प्रपोर्शन मध्ये तर गर्ल्स हे 2च्या प्रपोर्शन मध्ये. आणि जर आपल्याला या क्लासरूमची टोटल स्ट्रेंथ माहिती असेल, समजा या क्लासरूम मध्ये 90 स्टुडंट्स आहेत. किती स्टुडंट्स आहेत या क्लासमध्ये? 90 स्टुडंट्स आहेत. आणि या क्लासमध्ये 90 स्टुडंट्स आहेत आणि बॉईज टू गर्ल्सचा रेशो आहे 1:2. तर मला बॉईज आणि गर्ल्स, जर मला टोटल टोटल स्ट्रेंथ माहिती आहे, जर मला कुठली पण टोटल गोष्ट माहिती आहे आणि त्या टोटलचे आपल्याला काय करायचे, पार्ट्स करायचे आणि पार्ट्स करताना आपल्याला त्यांचा रेशो दिलेला आहे. ठीक आहे, कुठलीही गोष्ट समजा माझ्याकडे 1000 रुपीज आहेत. 1000 रुपीज मला डिस्ट्रीब्यूट करायचे. काय करायचे? डिस्ट्रीब्यूट करायचे. ठीक आहे, तो डिस्ट्रीब्यूट करायचे. आणि डिस्ट्रीब्यूट करताना तुम्हाला जर रेशो दिला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक मेथड आहे डायरेक्टली सॉल्व्ह करण्यासाठी. काय मेथड असणार? यांचा सम करायचा, या पार्टचा सम करायचा. 1 + 2 3. म्हणजे इन शॉर्ट मी रेशोला एकदम फ्रॅक्शन मध्ये आणतोय. टोटल किती पार्ट आहेत? 3 पार्ट आहेत. टोटल 3 पार्ट आहेत. आणि आउट ऑफ दिस टोटल 3 पार्ट 1 पार्ट इज ऑफ बॉईज. एक पार्ट कोणाचा आहे? बॉईजचा आहे. ठीक आहे, 3 पैकी एक पार्ट बॉईजचा आहे. आणि टोटल टोटल क्लासरूमची स्ट्रेंथ 90. सो 330. सो 30 बॉईज असणार. 30 काय असणार? बॉईज असणार. सो म्हणजेच काय करायचे, ज्या ज्या वेळेस तुम्हाला टोटल स्ट्रेंथ माहिती आहे, जर टोटल स्ट्रेंथ माहिती असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या रेशोचा सम करणार, त्या रेशोमधील टर्म्सचा सम करून डिनॉमिनेटरला लिहिणार. आणि ज्या क्वांटिटीचा तुम्ही रेशो काढताय ती क्वांटिटी न्यूमरेटर मध्ये. आणि हा झाला 1/3 पार्ट. इथं काय आला आपला 1/3. 1/3 आला. 1 का घेतला? कारण की मी बॉईजची अमाऊंट काढतोय, बॉईजची संख्या काढतोय. 3 डिनॉमिनेटरला टोटल 3 पार्ट्स केलेत आपण या बॉईज आणि गर्ल्सचे, 3 इक्वल पार्ट्स. सो डिनॉमिनेटरला 3, बॉईजची अमाऊंट काढतोय, बॉईजची संख्या काढतोय, बॉईजचं जे काही आहे प्रपोर्शन ते 1चं आहे 1/3. आणि हा झाला 1/3 म्हणजेच हा झाला बॉईजचा पार्ट. या क्लासमध्ये टोटल किती बॉईज आहेत? तर 1/3 बॉईज आहेत. आणि गर्ल्स किती आहेत? तर 2/3 गर्ल्स आहेत. 2/3 गर्ल्स आहेत. मग हे जे पार्ट काढलेले आहेत या पार्टनी त्या टोटलला जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला एक्झॅक्टली त्यांची संख्या भेटते. त्याच पद्धतीने 1000 रुपीजला जर मला 1000 रुपीजला मला 2:3 च्या रेशोमध्ये डिवाइड करायचे किंवा 3:5:2. 1000 रुपीजला मला समजा 3 जणांमध्ये डिवाइड करायचे. 2 असतील 3 असतील. ठीक आहे, 3 जणांमध्ये डिवाइड करायचे या 1000 रुपीजला. आणि अशा पद्धतीने डिवाइड करायचे किंवा अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करायचे की ए की त्यांचं प्रपोर्शन ए ला 3 च्या मल्टिपल मध्ये पैसे जातील, बी ला 5 च्या आणि सी ला 2 च्या मल्टिपल मध्ये जातील. तर या ठिकाणी सुद्धा हीच प्रोसिजर, 2 पर्सन्स असतील 3 पर्सन्स असतील, हीच मेथड वापरायची. ज्या ज्या वेळेस तुम्हाला टोटल माहिती असतं, टोटल माहिती आहे आणि तुम्हाला हे रेशो दिलेला आहे तर प्रत्येकाचा शेअर काढायचे, प्रत्येकाची व्हॅल्यू काढायचे. प्रत्येक जेवढ्यांचा रेशो दिलाय 3 टर्म्सचा, 3 पर्सनचा रेशो दिला असेल, 3 पर्सनच्या एजचा रेशो दिला असेल, 3 पर्सनची अमाऊंट दिली, अमाऊंटचा रेशो दिला असेल, एजचा रेशो दिला असेल किंवा मग बॉईज किंवा गर्ल्सची संख्या पण विचारलेली असू शकते. तर ज्यांचा रेशो दिलाय त्यांची अमाऊंट काढण्यासाठी जर टोटल माहिती असेल तर ही मेथड वापरू शकता. तर एचा रेशो डायरेक्टली कसं काढणार? 5 आणि 3 8 2 10, 3/10 आणि टोटल किती असणार? 1000. 1 0 इथंच कॅन्सल. सो 300 रुपीज असणार ए चे. बी चे किती असणार? 500 आणि सी चे किती असणार? 200. बघा 5 300 100 प्लस 2000 आणि या तिघांचा रेशो काढला की 3:5:2 येतो. तर हा झाला ए चा शेअर, हा बी चा, हा सी चा. ठीक आहे, हा झाला ए चा शेअर. अशा पद्धतीने ज्या ज्या वेळेस टोटल माहिती आहे त्या त्यावेळेस शेअर काढू शकता. तर हे रेशो दिलं म्हटलं की मल्टिप्लाय करून ऍझ्युम करायचं पण माहिती असलं पाहिजे. आणि रेशो दिलाय म्हणजेच एका टर्मची व्हॅल्यू दुसऱ्या टर्म मध्ये काढू शकतात हे पण माहिती असलं पाहिजे. हे थर्ड वन मी एक एक्स्ट्रा सांगितलं. ठीक आहे, तर हे छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत जे की खूप मुलांना ऑलरेडी माहिती असतीलच, आय होप. ठीक आहे, चला जाऊयात पुढे. मग हा क्वेश्चन झाला. नेक्स्ट क्वेश्चन.
question. The ratio A is to B is the duplicate ratio of A plus C is to B plus C if C if if option A if option A square is equal to BC, option B square is equal to AC, option C square is equal to AC AB, ऑप्शन डी नन. ठीक आहे, नन ऑफ दिस. चला बघूयात काय या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे. काय म्हटलंय बघा या क्वेश्चन मध्ये, ए इज टू बी हा डुप्लिकेट रेशो आहे. ए प्लस सी आणि बी प्लस सी यांचा डुप्लिकेट रेशो आहे. या रेशोचा हा डुप्लिकेट रेशो आहे. तर याचा डुप्लिकेट हा रेशो असण्यासाठी कुठली कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. या ऑप्शन मधली कुठली कंडिशन सॅटिस्फाय केल्यानंतर हे डुप्लिकेट रेशो होतील. कुठली तर कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. जर या ऑप्शन्स मधली एखादी कुठली तर कंडिशन सॅटिस्फाय केल्यानंतरच हा ए इज टू बी हा याचा काय होईल, डुप्लिकेट रेशो होईल. तर ती कुठली कंडिशन आहे ती शोधून काढायची. तर बघा आता या ठिकाणी आता डुप्लिकेट रेशो म्हणजेच काय, डुप्लिकेट रेशो म्हणजे काय, स्क्वेअर होणार. ठीक आहे, कोणाचा स्क्वेअर होणार, तर परत या ठिकाणी समजत नसेल एक्झाम्पल घ्यायचं लगेचच. 4/9 इज डुप्लिकेट. हा काय आहे, डुप्लिकेट रेशो आहे कोणाचा, ऑफ 2/3 चा. म्हणजेच 2/3 हा आपला ओरिजिनल रेशो आणि याचा डुप्लिकेट रेशो होतो 4/9. म्हणजेच ओरिजिनल रेशोचा स्क्वेअर केला की त्याच्या डुप्लिकेट स्क्वेअरचा इक्वल मध्ये येतो. ओरिजिनल रेशोचा स्क्वेअर केला की डुप्लिकेट रेशो आणि हा स्क्वेअर केल्यानंतर येणारा रेशो हे इक्वल असतात. मग या ठिकाणी हा आहे आपला डुप्लिकेट रेशो. हा केव्हा इक्वल मध्ये येईल या रेशोच्या, तर या ओरिजिनल रेशोचा स्क्वेअर केल्यानंतर, दॅट इज ए प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. ओरिजिनल रेशोचा स्क्वेअर केला आणि स्क्वेअर केल्यानंतर तो कोणाच्या इक्वल मध्ये, ए बाय बी च्या इक्वल मध्ये. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करा. इथून एक कंडिशन भेटेल, दॅट इज युअर आन्सर. फिनिश, दॅट इज युअर आन्सर. याला सॉल्व्ह करूयात. ए प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊयात अगोदर, इज इक्वल टू बी आणि इंटू ए बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. सो आता बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस 2ac प्लस सी स्क्वेअर, ए इन ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस 2bc प्लस सी स्क्वेअर. आतमध्ये मल्टिप्लाय करून टाकूयात. ए स्क्वेअर बी प्लस 2abc प्लस bc स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस 2abc प्लस ac स्क्वेअर प्लस 2abc झाला कॅन्सल फर्स्ट ऑफ ऑल. ठीक आहे, ए स्क्वेअर बी प्लस bc स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर. आता हे सर्व एका साईडला. आता कोणाला शिफ्ट करायचं हे आपल्या मनावरती आहे. तर आपल्याला ऑप्शन मधला आपल्याला या दिलेल्या ऑप्शन मधला आन्सर काढायचा. तर व्यवस्थित कॉमन काढा. तर या ठिकाणी जर कॉमन काढताना इथून डायरेक्टली फक्त बी कॉमन निघतो. इथून काय कॉमन निघतो, फक्त बी आतमध्ये राहतो. मग ए बी जर कॉमन काढला आतमध्ये राहतो ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. बट इकडे काही ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर राहत नाहीये. तर मी काय करतो, हे ए बीच्या टर्म एका साईडला घेतो आणि सी ची टर्म दुसऱ्या साईडला टाकतो. म्हणजे कॉमन जास्त निघेल. बघा, ए स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर, या दोघांमधून ए बी कॉमन निघेल. इथून फक्त बी कॉमन निघत होता, पण मी याला शिफ्ट करून हा प्लसचा इकडे मायनस होईल. मायनस ए बी स्क्वेअर. या दोघांमधून फक्त बी कॉमन निघतोय, बट याला इकडे आणल्यामुळे आता ए बी कॉमन निघेल दोघांमधून. ठीक आहे, ए सी स्क्वेअर मायनस बी सी स्क्वेअर आणि आपल्याला सी स्क्वेअर पण दिसू लागलाय आता. ठीक आहे, या टाइप मध्ये. सो ए बी जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये राहील ए मायनस बी इज इक्वल टू, इथून जर मी कॉमन काढला ए मायनस, इथून जर मी सी स्क्वेअर कॉमन काढला तर ए मायनस बी सोबत कॅन्सल. सो देअरफॉर सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तरच ए प्लस सी इज टू बी प्लस सी चा डुप्लिकेट रेशो इज टू बी असू शकतो. ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे त्यासाठी. ठीक आहे, ओके स्टुडंट, चला जाऊयात पुढे. चलो ठीक आहे, चला
नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे बघा, हा पण एक माहिती असावा म्हणून सांगून टाकतोय कॉन्सेप्ट. इफ इफ के इफ के ए के ए इक्वल टू पी बी इक्वल टू एन सी, के ए पी बी एन सी सगळे स्मॉल लेटर्स मध्ये, देन देन जर असं तुम्हाला दिलेलं असेल, 3 नंबर्स तुम्हाला असे मल्टिप्लिकेशन मध्ये दिलेले के ए पी बी एन सी, ठीक आहे, एक नंबर असेल, एक व्हेरिएबल असू शकतो, देन तर त्यावेळेस मी याला काय लिहू शकतो बघा, याला के ए ला मी लिहू शकतो, हा मल्टिप्लिकेशन मध्ये के, याचा रेसिप्रोकल घेऊन मी डिनॉमिनेटर मध्ये टाकू शकतो बघा 1/k, ठीक आहे. म्हणजेच याला सॉल्व्ह केलं बघा, 1/k रेसिप्रोकल आहे, याला सॉल्व्ह केलं की तो के एच येणार आहे. फक्त मी के ए ला लिहिण्यासाठी थोडीशी मेथड बदलली, के ए ला लिहिण्याची मेथड बदलली. इथं मल्टिप्लिकेशन मध्ये के होता, याला रेसिप्रोकल मध्ये याला के चा रेसिप्रोकल घेतला आणि मल्टिप्लिकेशनच्या ठिकाणी काय घेतला, डिवाइड. के आणि ए मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, तिथं मी डिवाइड आणलं आणि के चा घेतला रेसिप्रोकल, डिवाइड साइन बदलल्यामुळे रेसिप्रोकल घेतला. सिमिलर फॉर दिस, बी च्या डिनॉमिनेटर मध्ये पी हा मल्टिप्लिकेशन मध्ये, मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी डिव्हिजन घेतला. आता इथं मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी डिव्हिजन घेतला तर पी चा होईल 1/p. सिमिलरली फॉर सी 1/n, ठीक आहे. तर हे पॉसिबल आहे आणि इथून आपल्याला एक रिझल्ट भेटतो बेटा की A:B:C यांचा रेशो काढता येतो, ABC चा रेशो येतो 1/k:1/p:1/n. ही एक डायरेक्ट हिंट आहे की अशा पद्धतीने जर तुम्हाला एक व्हेरिएबल आणि एक नंबर यांचा प्रोडक्ट दिलेला असेल तर तुम्ही व्हेरिएबलला वरतीच ठेवा आणि त्याचा नंबर खाली अशा पद्धतीने रेसिप्रोकल मध्ये घ्या. म्हणजेच असं सांगायचं मला 2x इक्वल टू 3y, 2x इज इक्वल टू 3y इज इक्वल टू 7z, ठीक आहे, असं दिलेलं असेल समजा, तर इथून तुम्ही डायरेक्टली लिहू शकता x अपॉन 1/2 इज इक्वल टू y अपॉन 1/3 इज इक्वल टू z अपॉन 1/7. सो इथून x इज टू y इज टू z चा रेशो डायरेक्टली लिहू शकता 1/2 इज टू 1/3 इज टू 1/7. आणि मग याला सिंपल लाईन मध्ये पण लिहू शकता. असा फ्रॅक्शन मध्ये जर रेशो दिलाय तर या तिघांचा एलसीएम काढून तुम्ही मल्टिप्लाय करून असं तुम्ही याला व्यवस्थित वरती पण आणू शकता, ठीक आहे. 7 3 जा 42 येतो एलसीएम, सो इथं 21 केला, ठीक आहे, इथे येईल 14 आणि इथे किती येणार 6, ठीक आहे ना, 42. तर x इज टू y इज टू z चा रेशो तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता, एलसीएम ने मल्टिप्लाय केलं. लक्षात येते या ठिकाणी काय काय केलं ते. तर या ठिकाणी ज्या कॉन्सेप्ट वापरला, ठीक आहे, हा कॉन्सेप्ट तुम्ही त्या ठिकाणी जी ट्रिक आहे ही ट्रिक वापरल्यानंतर फ्रॅक्शन मध्ये असेल तर त्याला हा फ्रॅक्शन या रेशो मधला हा फ्रॅक्शन जर नको असेल तर तुम्ही डिनॉमिनेटरचा काय घेणार, एलसीएम. सो डिनॉमिनेटरचा एलसीएम 42 आणि जो पण एलसीएम आला त्या एलसीएम या तिन्ही नंबरला मल्टिप्लाय करून टाका, तिन्ही रेशोला मल्टिप्लाय करून टाका. 42 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 21, 42 ला 3 ने डिवाइड केलं तर 14, 42 ला 7 ने डिवाइड केलं तर 6. तर अशा पद्धतीने या फ्रॅक्शन मधल्या रेशोला तुम्ही अशा पद्धतीने आणू शकता, ठीक आहे. चला जाऊयात फटाफट क्वेश्चन्स कडे. आता आपल्याला प्रॅक्टिस करायचे खूप बेसिक क्वेश्चन्सची, जास्त असं काही अवघड नाहीये, सिंपल क्वेश्चन्सची प्रॅक्टिस आहे बस. कारण की आज फर्स्ट क्लास आहे त्यामुळे मी थोडंसं सिंपल कॉन्सेप्ट तुम्हाला सांगतो या ठिकाणी, बेसिक. चलो क्वेश्चन, डिवाइड 72 रुपीज इन रेशो 4:5. खूप सिंपल क्वेश्चन आहे, तुम्ही स्वतः पण करून टाकू शकता, ठीक आहे. क्वेश्चन, द रेशो बिटवीन two numbers is 3:5 if each number is increased by 4, comma the ratio becomes 2:3. find number. चला फटाफट सॉल्व करून बघूयात आपण काय होईल ते, ठीक आहे. तर 72 हा पहिला क्वेश्चन अगोदर सॉल्व करूयात. 72 चे डिवाइड करायचे 4:5 रेशो मध्ये, म्हणजे 72 रुपये डिवाइड करायचे 2 पर्सन मध्ये 4:5. सिंपल आहे एकदम. 5 + 4 9, 9 मधला जो पण पहिला पर्सन आहे त्याचा 4/9 पार्ट आहे, जो पहिला पर्सन आहे त्याचा पार्ट किती असणार, त्या 72 रुपीज मधला 4/9 पार्ट हा कोणाचा असणार, त्या पर्सनचा असणार. सो 72 32 रुपीज एकाचा असेल आणि दुसरा पर्सन जो आहे त्याचा पार्ट असेल 5/9, टोटल पार्ट 9, 9 पैकी 5 हा सेकंड पर्सनचा पार्ट.
8 5 40 रुपीज. ठीक आहे. तर बघा हे दोघांचा सम 472 येतोय आणि दोघांचा रेशो 4:5 पण येतोय. ठीक आहे. द रेशो बिटवीन टू नंबर्स इज 3:5. दोन नंबरचा रेशो 3:5 आहे. कोणते दोन नंबर्स आहेत माहिती नाहीये, बट ते दोन्ही नंबर जर 4 ने इन्क्रीज झाले तर त्यांचा रेशो बदललेला रेशो येतो. पहा, चेंज झालेला रेशो येतो. तर आपण इथून ॲझ्युम करू शकतो डायरेक्टली ॲझ्युम करू शकतो मी की लेट टू नंबरचा रेशो दिलाय तर मी टू नंबर्स ॲझ्युम करू शकतो. लेट टू नंबर्स बी 3x अँड 5x. दोन नंबर समजा काय 3x 5x आहेत, दोघांचा मल्टिपल काहीतरी घेतला x सेम मल्टिपल असेल. तर या दोन नंबरचं हे दोन नंबर मी ॲझ्युम केले दिलेल्या रेशोवरून. बट आता पुढची कंडिशन काय सांगितली, या दोन्ही नंबरमध्ये जर 4 ॲड केला, 3x मध्ये पण 4 ॲड केला आणि 5x मध्ये पण 4 ॲड केला, क्रमाने ॲड करायचे. आणि हे क्रमाने नंबर ह्या दोन्ही अगोदरच्या नंबरमध्ये 4 ॲड केल्यानंतर जो पण रेशो येतो तो 2:3 असतो. 2:3. बघा 4 हा नंबर ॲड केला. ठीक आहे. 4 ॲड केल्यानंतर हे काय होईल, या ठिकाणी सेम नंबर ॲड केला तर येणारा जो न्यू रेशो आहे तो 2/3 क्रॉस मल्टिप्लाय 9x + 12 इज इक्वल टू 10x + 8. सो x इज इक्वल टू 4. x ची व्हॅल्यू 4 येते इथून. ठीक आहे. x ची व्हॅल्यू 4 आली, आलेली व्हॅल्यू वापस पुट करायची, नंबर भेटून जातील. 3x that is 3 into 4 12, 5x 5 into 4 that is 20. एक नंबर 12 एक नंबर 20, यांचा प्रेझेंट रेशो किती आहे बघा 3:5. प्रेझेंट रेशो 4 3 12 4 5 20. प्रेझेंट रेशो 3:10 आहे, 3:5 आहे. बट याच्यामध्ये 4 4 जर ऍड केला तर 16 आणि 24, तर यांचा रेशो येतो 8 2 16 8 3 24. बघा 4 4 ऍड केल्यानंतर रेशो 2:3 पण येतोय, म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. चला जाऊयात पुढे. Next question. The sum of the squares of three numbers. Sum of the squares of three numbers is 532. And the ratio of the first to the second as also of the second to the third is 3:2. What is the second number? काय असेल? What is the second number? चला बघा, आता याच्याकडे जाण्या अगोदर मी एक सिंपल साधा सोपा कॉन्सेप्ट सांगेन. बघा तो कॉन्सेप्ट अगोदर समजून घेऊयात, मग या क्वेश्चन कडे जाऊयात. जर तुम्हाला a/b चा रेशो 2/3 काहीतरी दिलाय, ठीक आहे, आणि अगेन इथे a/b चा रेशो दिलाय तर पुढे b/c चा दिलाय. या दोन्ही रेशो मध्ये एक टर्म कॉमन आहे. फर्स्ट रेशोचा कॉन्सिक्वेंट आणि सेकंड रेशोचा अँटीसिडेंट. फर्स्ट रेशोचा डिनॉमिनेटर आणि सेकंड रेशोचा न्यूमरेटर हा जर सेम असेल, a/b चा रेशो 2/3 दिलाय आणि b/c चा रेशो 4/5 दिलाय. ठीक आहे. आता हे दोन सेपरेट रेशो दिलेत बघा. हे दोन कसे रेशो दिलेत, सेपरेट. बट मला यांना कंबाईन करायचे. कंबाईन कशामुळे करायचे की या ठिकाणी एक टर्म कॉमन आहे, तर दोन सेपरेट रेशो लिहिण्यापेक्षा जर मला असा डायरेक्ट रेशो जर लिहिता आला तर खूप छान होईल. a/b/c. ठीक आहे. तर दोन डिफरंट रेशो आहेत, त्यांना कंबाईन करून एक रेशो तेव्हाच बनवता येतो ज्या वेळेस त्या दोन डिफरंट रेशो मध्ये एक टर्म कॉमन असते. लक्षात येतंय? ज्यावेळेस दोन डिफरंट रेशो मध्ये एक टर्म कॉमन असते त्याच वेळेस त्यांना कंबाईन करून एक रेशो बनवता येतो. सो मग त्यांना कंबाईन कसं करायचं, यांना कंबाईन कसं करायचं बघा. a/b/c यांना जर कंबाईन करून जर रेशो लिहायचा असेल तर या b ची जी व्हॅल्यू आहे, फर्स्ट रेशो मध्ये येणारी b ची व्हॅल्यू आणि सेकंड रेशो मध्ये येणारी b ची व्हॅल्यू ही सेम यायला पाहिजे. या ठिकाणी सेम व्हॅल्यूज आणायचे आपल्याला. या 4 आणि 3 च्या ठिकाणी 3 आणि 4 या डिफरंट व्हॅल्यूज आहेत.
ज्या वेळेस या बीच्या ठिकाणी दोन्हीही रेशोमध्ये बीच्या करस्पॉन्डिंग मध्ये जर सेम नंबर आला तर मी त्यांना असं नोट डाऊन करून कंबाईन मध्ये नोट डाऊन करू शकतो. तर या दोन्हीही ठिकाणी सेम नंबर आणण्यासाठी मी काय करणार, तर जे दोन कॉमन टर्म्स आहेत, जे दोन कॉमन टर्म्स आहेत त्या कॉमन टर्म्सच्या करस्पॉन्डिंग जे दोन नंबर्स आहेत त्या दोन नंबरचा मी एलसीएम घेणार. त्या दोन नंबरचा काय घेणार, एलसीएम. सो 3 आणि 4 चा एलसीएम 12. सो मग इथं पण 12 आणायचं, जो पण एलसीएम येईल, जो पण एलसीएम येईल तो नंबर आणायचा आपल्याला. सो ए बाय बी इज इक्वल टू 3 च्या ठिकाणी 12 आणायचे. सो 3 ला 4 नी मल्टिप्लाय केल्यास 12 येतो. सो वरती न्यूमरेटरला पण 4 नी मल्टिप्लाय, दॅट इज 8/12. ए बाय बी लाच मी 8/12 असं पण लिहू शकतो. ठीक आहे. आणि 12 का आणला डिनॉमिनेटर मध्ये, कारण की मला बीच्या करस्पॉन्डिंग मध्ये सेम नंबर आणायचे जेणेकरून मला कंबाईन मध्ये रेशो लिहिता येतो. आणि आणि एलसीएम आणि सेम नंबर आणण्यासाठी प्रोसिजर काय आहे, जो पण एलसीएम येतो तो नंबर इथं आणायचे. कॉमन टर्मच्या करस्पॉन्डिंग जो एलसीएम येतो तो नंबर आणायचे. आणि नंबर कसा आणायचे एलसीएमचा, तर मल्टिप्लाय करून इक्विव्हॅलेंट रेशो. ठीक आहे. सी बाय डी इज इक्वल टू बी बाय सी इज इक्वल टू 4 आहे या ठिकाणी, 4 च्या ठिकाणी 12 आणायचे. सो 4 ला 3 ने मल्टिप्लाय केल्यास 12 येतो. सो 5 ला पण 3 ने मल्टिप्लाय, सो 12/15. सो देअरफॉर मग ए इज टू बी इज टू सी, बीच्या करस्पॉन्डिंग 12 आला, इथं पण बीच्या करस्पॉन्डिंग 12 आला. तर बीच्या करस्पॉन्डिंग सेम नंबर आला तर डायरेक्ट घेऊन टाकू शकता कंबाईन मध्ये रेशो 8:12:15. 8:12:15. ठीक आहे. जर असे 4 रेशो आले तर काय करायचं सर, म्हणजे असं बघा, ए बाय बी, बी बाय सी, सी बाय डी अशा पद्धतीने 3 रेशो जर दिले असतील, यांना कंबाईन करायचे. हा 1/2 आहे, हा 3/4 आहे आणि हा 5/6 आहे. यांना कंबाईन करायचे आणि मला रेशो लिहायचे ए इज टू बी इज टू सी इज टू डी. ठीक आहे. तर हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. जर 3 डिफरंट रेशोज दिलेत, 3 डिफरंट रेशो दिलेत आणि त्यांना कंबाईन करून मला एकच रेशो लिहायचे, त्यावेळेस कसं करायचे हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. सध्या आपण बघितलं 2 डिफरंट रेशो दिले असतील तर त्यांना कंबाईन करून आपण 3 टर्म्सचा रेशो काढू शकतो अशा पद्धतीने. आणि कंबाईन करण्याची प्रोसिजर काय, तर जे कॉमन टर्म्स आहेत त्यांच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या नंबरचा एलसीएम घ्यायचा, तो एलसीएम त्या ठिकाणी आणण्यासाठी इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन घेऊन त्यांचा रेशो घेऊन टाकायचा. तर मी या दोघांना सेपरेट होते त्यांना मी कंबाईन केलं. ठीक आहे. हा कॉन्सेप्ट लक्षात आला. तर हा कॉन्सेप्ट आता भरपूर आपल्याला एक्झाम्पल्स मध्ये लागणार आहे. तर जनरली हा वर्ड प्रॉब्लेम मध्येच लागतो हा कॉन्सेप्ट. ठीक आहे. तर या ठिकाणी हाच कॉन्सेप्ट लागणार आहे बघा. द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ 3 नंबर्स इज 532. द रेशो ऑफ द फर्स्ट टू द सेकंड and also the second to the third is 3:2. 3:2. ठीक आहे. 3:2. ओके. दोघांचा पण रेशो 3:2 दिलेला आहे. ओके. सो बघा काय म्हटलंय, सोल्युशन हे 3 नंबरचा सम, कुठले तर 3 नंबर्स आहेत, त्या 3 नंबरचा सम आपल्याला दिलेला आहे 532. समजा लेट the 3 numbers be a, b and c. समजा ते 3 नंबर्स काय आहेत, ए बी सी हे 3 नंबर्स आहेत. तर हा फर्स्ट नंबर आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे असं ऍझ्युम करा. ठीक आहे. सो फर्स्टचा रेशो थर्ड सेकंड सोबत, ए बाय बी फर्स्टचा रेशो सेकंड सोबत आणि सेकंडचा थर्ड सोबत, दोघांचा पण रेशो 3/2 आहे. दोघांचा पण रेशो सेम आहे. ए बाय बी बरोबर पण 3/2 अँड देन सेकंडचा थर्ड सोबत म्हणजे बी बाय सी बरोबर पण 3/2. लक्षात येते. पहिला रेशो फर्स्ट नंबरचा रेशो सेकंड नंबर सोबत, वाटलं तरी इथे लिहून टाकतो. फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, थर्ड नंबर. फर्स्ट सेकंडचा रेशो 3/2, सेकंड थर्डचा पण रेशो 3/2. आता आपल्याला बघा टोटल माहिती आहे. आपल्याला काय माहिती आहे, टोटल या ए प्लस बी प्लस या तिन्ही नंबरचा टोटल माहिती आहे. जर आपल्याला आत्ताच मी थोड्या वेळाखाली सांगितलं होतं या ठिकाणी, जर टोटल अमाऊंट किंवा टोटल कुठली पण टोटल गोष्ट माहिती आहे आणि त्या टोटलला जर मला डिस्ट्रीब्यूट करायचे किंवा डिवाइड करायचे आणि डिवाइड करतानाचा रेशो आपल्याला जर माहिती असेल, समजा टोटल 80 आहे आणि टोटल 80 ला मला डिवाइड करायचे 2:6 च्या रेशोमध्ये, तर मी या म्हणजेच मला हा जर रेशो माहिती असेल, आता बघा या ठिकाणी हे टोटल अमाऊंट माहिती आहे 532 ला आपल्याला तिघा जणांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड 3 नंबर्स आहेत. 3 नंबर्स आहेत डिफरंट 3 नंबर्स. जर मला 3 डिफरंट नंबरचा रेशो भेटला म्हणजे A:B:C जर भेटला तर आपल्याला टोटल माहिती आहे A:B:C या 3 नंबरच्या रेशोवरून मी डायरेक्ट या टोटल माहिती आहे, तिघांचा रेशो माहिती आहे, तर मी डायरेक्टली प्रत्येकाची व्हॅल्यू काढू शकतो. पहिल्याची, दुसऱ्याची, तिसऱ्याची, तिघांची पण व्हॅल्यू मी फाइंड आउट करू शकतो. म्हणून मी यांना कंबाईन करेन. याला कंबाईन करण्याची मेथड आत्ताच सांगितली आहे. 2 आणि 3 हे आपले
कॉमन टर्म्सच्या करस्पॉन्डिंग येणारे नंबर. सो LCM ऑफ 2, 3 इज इक्वल टू 6. तर जो पण LCM आलाय तो इथं आणायचा आहे. सो दॅट इज इक्वल टू, इथंच पुढे लिहून टाकतो, 2 ला 3 ने मल्टिप्लाय केल्या 6 येतो, तर वरती पण 3 ने मल्टिप्लाय, दॅट इज 9/6. इथं काही 3 च्या ठिकाणी 6 आणायचे, न्यूमरेटर मध्ये 6 आणायचे. सो 3 ला 2 ने मल्टिप्लाय, डिनॉमिनेटरला पण 2 ने, 6/4. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन साठी एका नंबरला ज्या नंबरने मल्टिप्लाय केलं, दुसऱ्या नंबर डिनॉमिनेटर मध्ये पण त्याच नंबरने मल्टिप्लाय. सो 9/6, 6/4. सो देअरफॉर A इज टू B इज टू C. A किती असणार 9, B दोन्हीकडे 6 आहे, सो 6, आणि C किती आहे 4. सो हा तिघांचा रेशो भेटला, तिघांचा रेशो भेटला. अँड वी नो दॅट A प्लस B प्लस C इज इक्वल टू किती आहे 532. सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द नंबर, 3 नंबर्स म्हटले, सम ऑफ स्क्वेअर ऑफ दिले आपल्याला. ठीक आहे, आपल्याला कोणाचा सम दिलेला आहे तो सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ 3 नंबर्स. तिन्ही नंबरचा स्क्वेअर, हे 3 नंबर, या 3 नंबरचा स्क्वेअर करून सम केल्यानंतर किती येतो 532. आता या ठिकाणी A प्लस B प्लस C माहिती नाही लगेच डिस्ट्रीब्यूट करायला. या ठिकाणी आपल्याला काय माहिती आहे, या ठिकाणी आपल्याला त्यांच्या स्क्वेअरचा सम माहिती आहे. तर इथून मी नक्कीच ॲज्युम करू शकतो A हा 9x असेल, B हा 6x असेल, आणि C हा 4x असेल. असं काहीतरी आपण ॲज्युम करून काढू शकतो. ठीक आहे, सो ॲज्युम करूयात मग. सो देअरफॉर लेट, या ठिकाणी कारण की याला आता पार्ट मधून काढता येत नाही. पार्ट मधून कधी काढता आलं असतं जर मला A प्लस B प्लस C माहिती असला असता, जर मला A प्लस B प्लस C माहिती असला असता, तर मग मी या सगळ्यांचा सम केला असता आणि सम मधून प्रत्येकाचा पार्ट काढला असता आणि सॉल्व्ह केला असता. बट इथं आपल्याला तिघांचा सम माहिती नाहीये, तर तिघांच्या स्क्वेअरचा सम माहिती आहे, म्हणून आपल्याला डायरेक्ट मेथड आता शॉर्टकट वापरता येणार नाही. आता इथून आपल्याला काय करावं लागेल, ॲज्युम करावं लागेल. इथं लेट, याच ठिकाणी इथंच ॲज्युम करूयात, लेट A इज इक्वल टू 9k, B इज इक्वल टू 6k, अँड C इज इक्वल टू 4k. या रेशोवरून तिघांना ॲज्युम केलं. शॉर्टकट वापरता येत नाही तर ॲज्युम करा, इक्वेशन बनवा आणि सॉल्व्ह करा. सो आता इक्वेशन बनेल A इज इक्वल टू 9k ब्रॅकेट स्क्वेअर, A ची व्हॅल्यू 9k त्याचा स्क्वेअर, B ची व्हॅल्यू किती आहे 6k त्याचा स्क्वेअर, C ची व्हॅल्यू किती आहे 4k त्याचा स्क्वेअर, 532. काय भेटेल इथं 81k स्क्वेअर प्लस 36k स्क्वेअर प्लस 16k स्क्वेअर 532. सो ॲडिशन करून टाकूयात 81, 36, 16, 133k स्क्वेअर इज इक्वल टू 532. k स्क्वेअर इज इक्वल टू 532 अपॉन 133. सो आता 133 ने 532 ला डिवाइड करायचे. ठीक आहे, किती भेटून जाईल मग, किती भेटून जाईल बघूयात आपण. k स्क्वेअर येईल ना, येस येस, काय येईल बघूयात, 9k 81, येस 133. सो किती येऊन जाईल 133, 4 जा बघूयात बरं, 4 3 जा 12, रिमेनिंग 1, 4 3 जा 12 प्लस 1 13, रिमेनिंग 1. बघा 4 चा डिवाइड बसला, कम्प्लिटली 4 चा डिवाइड बसला, 133 4 जा 532. सो k बरोबर आला, k स्क्वेअर इज इक्वल टू आला 4, म्हणजे k इज इक्वल टू आला 2. k ची व्हॅल्यू भेटली, k ची व्हॅल्यू भेटली की वापस पुट करायचे. आपल्याला म्हटले सेकंड नंबर इज B. सो देअरफॉर सेकंड नंबर विचारलाय, सो सेकंड नंबर इज इक्वल टू 6k इज इक्वल टू 6 इंटू 2 इज इक्वल टू 12. सो सेकंड नंबर असेल 12. ठीक आहे स्टुडंट, तर पहा अशा पद्धतीचे क्वेश्चन, आजचा एकदम बेसिक क्वेश्चन आणि टाइप्स ऑफ रेशो आपण आजच्या क्लासमध्ये डिस्कस केले. अशाच टाइपचे आणखीन कॉन्सेप्ट मी आज फक्त तुम्हाला दोन डिफरंट रेशोला कंबाईन कसं करायचं आणि कंबाईन करून 3 टर्म्सचा रेशो कसा काढायचा ते सांगितलं. नेक्स्ट क्लासमध्ये आपण 4 टर्म्स बद्दल पण डिस्कस करूयात आणि असेच वर्ड प्रॉब्लेम्स पण नेक्स्ट क्लासमध्ये आहेत. एजेसचे वगैरे एक्झाम्पल्स आहेत ते आता आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूयात. ठीक आहे स्टुडंट, सो भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू.